आयुर्वेदाकडूनच जाणून घेऊया. आपल्या रोजच्या सवयींचा खरंच आपल्या आरोग्यावर परिणाम होतो का? याचं उत्तर आयुर्वेद अगदी स्पष्टपणे देतं आणि ते म्हणजे हे आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नाहीये यासाठी ही दिनचर्या आहे. मग असा आदर्श दिवस सुरू कसा होतो? अर्थात सकाळच्या काही खास सवयींनी. यासाठी फक्त 3 सोप्या गोष्टी आहेत. लवकर उठणं, शरीराची काळजी आणि व्यायाम. म्हणजे सूर्योदयाच्या साधारण 1.5 तास आधी ब्रह्मी मुहूर्तावर उठणं. सकाळचा आळस घालवायला कडू पेस्ट, त्वचेसाठी अभ्यंग आणि कोमट पाण्याने स्नान. व्यायाम किती करायचा? तर फक्त शरीराच्या अर्ध्या क्षमतेने, म्हणजे घाम येईपर्यंत. सकाळ झाली, आता वळूया दुपारेकडे, जिथे पचन आणि ऊर्जा महत्वाचे आहेत. दुपारचं जेवण 11 ते 1:30च्या दरम्यान घ्यावं, कारण तेव्हा पचनशक्ती उत्तम असते. आणि एक साधा नियम लक्षात ठेवायचा: प्रत्येक घास 32 वेळा चावून खायचा. जेवताना पोट पूर्ण भरायचं नाही, सोबत जास्त पाणी नाही आणि घाई तर अजिबात नाही. जेवणानंतर मोठी झोप टाळा. फक्त 10-15 मिनिटांची छोटी वामकुक्षी पुरेशी आहे. आता दिवस मावळतोय आणि वेळ झालीये शरीराला आराम देण्याची. संध्याकाळी स्क्रीनसमोर बसण्याऐवजी मैदानी खेळ आणि जड जेवणाऐवजी हलका आहार घ्यावा. रात्रीचं जेवण हलकं असावं आणि शक्यतो संध्याकाळी 6 ते 8:30च्या दरम्यान घ्यावं. आणि मग येते रात्र, शांत आणि पुरेशी झोप घेण्याची वेळ. चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी रोज 7 ते 8 तासांची शांत झोप गरजेची आहे. म्हणून रात्री 10 ते 11च्या दरम्यान झोपल्यास शरीराला सर्वोत्तम विश्रांती मिळते. शेवटी काय, तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. ही दिनचर्या हेच तर शिकवते. तर मग आपल्या दिनचर्येत बदल करण्याची सुरुवात कधीपासून करायची?